विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट या सरकारने सांगितलेलं आहे की जेही लोक लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना केवायसी करणं, केवायसी करणं कंपल्सरी केलेलं आहे। तर जेव्हा आपण आपला आधार कार्ड टाकतो आणि त्याला जेव्हा मोबाईल नंबर लिंक टाकतो ना, तेव्हा जो लाभार्थी या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतो त्याला सर्वात पहिले केवायसी करायला सांगते। तर त्याचा आधार कार्ड टाकल्यानंतर आपल्या ज्या नंबर आपण लिंक केलेला आहे आपल्या मोबाईल नंबर आधार कार्डशी लाभार्थीच्या, त्याच्यावरती OTP येते 10 मिनिटाच्या आत। तर बघा, मी माझ्या रिलेटिव्हचं करून देत आहे। तर अशा पद्धतीने OTP येणार 10 मिनिटाच्या आत। तो OTP आल्यानंतर त्या इथं टाईप करायचा आणि नंतर सबमिट करायचा। त्यानंतर आपल्या पतीचं किंवा आपल्या वडिलांचं आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबरवर सुद्धा नेक्स्ट OTP येणार। आता नंतरची प्रोसेस तुम्हाला सांगते, पण फर्स्ट प्रोसेस म्हणजे तुमच्या जे लाभार्थी लाभ घेत आहेत त्याच्यावरती म्हणजे त्याच्या नंबरवरती OTP आला पाहिजे। पहिली ही प्रोसेस आहे, त्यानंतर ते नेक्स्ट करत जायचं।